फायनल अकाउंटचा हा आपला पहिला प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम तसा एकदम सोपा आहे, पण आपण जर नीट व्यवस्थित पाहिलं तर त्यात काय दिलेलं आहे ते आपण त्यात पाहू आणि त्याप्रमाणे सोडवण्याची सुरुवात करू. सगळ्यात पहिल्यांदा मी हा प्रॉब्लेम रीड करतो आणि रीड करण्यासोबतच तुम्हाला मी सांगेल की याचं पोस्टिंग कुठे करायचं, कसं करायचं. मी तुम्हाला प्रॉब्लेम पाठवला होता तेव्हा किती लाईन सोडायच्या, कसं ड्रॉ करायचं हे सांगितलेलं आहे. आज आपण डायरेक्ट लाईव्ह मध्ये पाहत आहोत की हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी आता प्रॉब्लेम रीड करायला सुरुवात करतो. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट, एक नंबरचा प्रॉब्लेम आहे. युनिव्हर्सिटीला विचारलेला आहे हा आपल्या 2014 मध्ये. आशा लिमिटेड वॉज इनकॉर्पोरेटेड विथ अ नॉमिनल कॅपिटल. नॉमिनल कॅपिटल म्हणजेच काय? ऑथोराइज कॅपिटल. नॉमिनल कॅपिटलला दुसरा शब्द काय आहे? ऑथोराइज कॅपिटल. किती सांगितलेलं आहे ते? 5 लाख रुपये सांगितलेलं आहे. इन इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. फेस व्हॅल्यू आहे 10 रुपये. म्हणजे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती असतील? तर आपले असतील 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. असं ते 5 लाखाचं नॉमिनल कॅपिटल किंवा ऑथोराइज कॅपिटल आहे. हे आपण कुठे दाखवणार आहोत? तर 1 नंबर शेड्यूलला दाखवणार आहोत, 1 नंबर नोट्सला दाखवणार आहोत. The following balances were extracted from the ledgers of the company as on 31st March 2020. 31 मार्च 2020 खालील प्रमाणे त्यांनी त्यांचे बॅलन्सेस दिलेले आहेत. पाहू आपण पहिल्यांदापासून सुरुवातीपासून. स्टॉक हा आपण कुठे रेकॉर्ड करणार? तर आपण हा रेकॉर्ड करणार आहोत P&L ला. म्हणून तिथे लिहायचं P&L. तुम्हीही लिहा, मीही लिहितो P&L. P&L जे स्टेटमेंट आहे तिथे आपण हा ओपनिंग स्टॉक असतो, नेहमी लक्षात ठेवा. त्याप्रमाणे दिलेला आहे तो आपण कुठे रेकॉर्ड करणार? P&L ला रेकॉर्ड करणार, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट अँड लॉसला. सेल्स रेकॉर्ड करणार आपण 23 नंबर नोट्सला. परचेसेस आपण रेकॉर्ड करणार P&L स्टेटमेंटला. वेजेस रेकॉर्ड करणार 25 नंबर नोट्सला. डिस्काउंट अलाउड 27 नंबर नोट्स. डिस्काउंट रिसीव्ड 24 नंबर नोट्स. अदर इन्कम. इन्शुरन्स अप टू 30 जून 2000. इथं ही झालेलं आहे, टायपिंग मिस्टेक आहे, इथं 20 करा. 30 जून 2020 हे रेकॉर्ड करणार आहोत आपण, ते म्हणजे 27 नंबर अदर एक्सपेन्सेसला. आणि ह्याच्यावरती हिडन ऍडजस्टमेंट आहे. काय ऍडजस्टमेंट आहे ते आपण नंतर पाहणार आहोत. सॅलरीज आहे नोट्स नंबर 25 ला दाखवणार आहोत, एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेसला. रेंट अदर एक्सपेन्सेस 27 नंबर. जनरल एक्सपेन्सेस अदर इन्कम अदर एक्सपेन्सेस नोट नंबर 27. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. याचा अर्थ असा होतो की हा लास्ट इयरचा प्रॉफिट आहे. लास्ट इयरचा प्रॉफिट म्हणजेच त्याला आपण सरप्लस म्हणतो. त्यालाच आपण काय म्हणत असतो? सरप्लस म्हणत असतो. त्यामुळे तो रेकॉर्ड करणार आपण 2B ला. 2B नंबरची जी नोट्स आहे, 2 नंबरची नोट्स आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यामधील 2 नंबर नोट्स मधल्या हेडिंग बी मध्ये आपण रेकॉर्ड करणार लास्ट इयर प्रॉफिट म्हणून. लक्षात घ्या नीट व्यवस्थित. हा दिलेला जो बॅलन्स आहे हा लास्ट इयरचा प्रॉफिट आहे, त्याला आपण सरप्लस म्हणतो, म्हणून आपण तो सरप्लसला रेकॉर्ड करणार नोट नंबर 2B मध्ये. प्रिंटिंग अँड स्टेशनरी इट इज एक्सपेन्सेस, दॅट्स वाय शोईंग नोट नंबर 27. 27 नंबरच्या नोट्स मध्ये आपण तो दाखवणार खर्च आहे. ऍडव्हर्टाइजमेंट इट इज ऑल्सो एक्सपेन्सेस, नोट नंबर 27. बोनस हा एम्प्लॉईला भेटतो, त्यामुळे नोट नंबर 25 एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस. डेटर्स काय आहेत आपले? ट्रेड रिसिवेबल आहेत. ट्रेड रिसिवेबल असल्यामुळे ते कुठे रेकॉर्ड करणार? बोला. ट्रेड रिसिवेबल नोट नंबर 18. नोट नंबर 18 ट्रेड रिसिवेबल. पुढे क्रेडिटर्स नोट्स नंबर 7 ट्रेड्स पेएबल नावाची नोट्स असते, त्या ठिकाणी आपण ते रेकॉर्ड करणार. पुढे जाऊयात. प्लांट अँड मशिनरी टँजिबल ऍसेट नोट नंबर 11. फर्निचर टँजिबल ऍसेट नोट नंबर 11. कॅश अँड बँक कुठे दाखवणार आपण? तर ते दाखवणार आहोत
20 नंबरचं नोट्स आहे आपली कॅश म्हणून त्या ठिकाणी दाखवणार आहोत. पुढे आहे जनरल रिझर्व्ह. हा आपण दाखवणार 2A रिझर्व्ह अँड सरप्लस मधल्या ए हेडिंग खाली दाखवणार जनरल रिझर्व्ह मध्ये 2A. लोन फ्रॉम मॅनेजिंग डायरेक्टर. लोन फ्रॉम मॅनेजिंग डायरेक्टर म्हणजे काय की जे आपले मॅनेजिंग डायरेक्टर एमडी जे आहे त्यांच्याकडून आपण काय घेतलेलं आहे, लोन घेतलेलं आहे. तर ते शॉर्ट टर्म लोन असतं. शॉर्ट टर्म लोन असल्यामुळे आपण ते दाखवणार 7 नंबरला शॉर्ट टर्म बॉरोविंग मध्ये. शॉर्ट टर्म बॉरोविंग मध्ये दाखवणार. आणि इथे जरा दुरुस्त करा, क्रेडिटर्स जे आहे ना त्याला नोट नंबर 8 करा, नोट नंबर 8 करा. नोट नंबर जे 8 आहे ते आहे आपलं ट्रेड्स पेएबल. मी सांगताना तुम्हाला सांगितलं 7, पण जर माझ्याकडे ती चूक झाली त्या ठिकाणी 8 करा. 8 नंबरची नोट्स आहे आपली ट्रेड्स पेएबल अशा प्रकारची. आणि इथे जे आपण 18 म्हटलेलं आहे डेटर्सला ते पण जरा थोडस दुरुस्त करा. ते 19 नंबरची नोट्स आहे ती आपली 19 नंबरची ट्रेड्स रिसिवेबल नावाची. थोडस दुरुस्त करा. डेटर्सला 19 नंबरची नोट्स करा ट्रेड रिसिवेबल आणि क्रेडिटर्सला 8 नंबरची नोट करा ट्रेड्स पेएबल. आणि ही जी आहे लोन फ्रॉम मॅनेजिंग डायरेक्टर एमडी त्याला नोट नंबर 7 करा, कारण ती शॉर्ट टर्म बॉरोविंग आहे. थोड्या कालावधीसाठी मॅनेजिंग डायरेक्टर आपल्याला जास्त कालावधीसाठी लोन देत नाही. कर्ज मॅनेजिंग डायरेक्टर कडनं आपण घेतलेलं आहे ते शॉर्ट टर्म साठी असतं, त्यामुळे आपण ते 7 नंबरला रेकॉर्ड करणार आहोत. नेक्स्ट बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, त्यामुळे नोट नंबर 27. आणि कॉल्स इन अरियर्स. कॉल्स इन अरियर्स म्हणजे काय, जे कॅपिटल आहे त्याच्यावरचे आणखीन आपल्याला पैसे मिळायचे बाकी आहे म्हणून तिथं लिहा लेस नंबर 1. नंबर 1 म्हणजे शेअर कॅपिटल आणि शेअर कॅपिटलच्या ठिकाणी घ्या 1 नंबर. म्हणजे आधी आपण 2.5 लाख रुपये दाखवणार आणि त्यातून 5,000 रुपये कॉल्स इन अरियरचे मिळालेले नाहीयेत, ती रक्कम वजा करणार. अशा प्रकारे आपण काय केलं की जेवढे आपल्याला बॅलन्सेस दिलेले होते ते बॅलन्सेसचं कोणते आयटम कुठे जाणार आहेत त्याचा सिंगल इफेक्ट आपण दाखवलेला आहे, स्टॉक पासून शेअर कॅपिटल पर्यंत. सगळ्यांना समजलंय का कुठे दाखवायचं आहे आणि कसं लिहायचं आहे ते? पहिला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे जर समजा समजण्यामध्ये काय अडचण झालेली असेल तर नंतर ती तुम्ही दुरुस्त करून घ्या, म्हणजे आपोआप तुम्हाला जमेलच की हा पहिला प्रॉब्लेम आहे त्यामुळे जरा थोडस अडचणी वाटेल तुम्हाला, पण नंतर आपण एक 7-8-10 प्रॉब्लेम घेणार आहोत त्यावेळेस तुमची चांगली प्रॅक्टिस होईल आणि तुम्हालाही हळूहळू येऊन जाईल कसं करायचं असतं ते. खाली काय दिलेलं आहे पाहू. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर. यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. P&L स्टेटमेंट तयार करायला सांगितलेलं आहे 31 मार्च 2020 चं अँड बॅलन्स शीट ऍज ऑन दॅट डेट. बॅलन्स शीट सुद्धा त्याच तारखेचं तयार करायला सांगितलेलं आहे. फॉलोइंग फर्दर इन्फॉर्मेशन इज गिवन टू यू. खालील दिलेल्या माहितीनुसार 1 नंबरची माहिती दिलेली आहे, म्हणजे त्यालाच आपण ऍडजस्टमेंट म्हणतो. 1 नंबरची ऍडजस्टमेंट दिलेली आहे ती म्हणजे क्लोजिंग स्टॉक वॉज रुपीज 91,500. 91,500 नावाची क्लोजिंग स्टॉक नावाची ऍडजस्टमेंट आहे. लक्षात घ्या क्लोजिंग स्टॉकचे आता इफेक्ट काय करायचे. ऍडजस्टमेंटचे 2 इफेक्ट होतात. त्यातला फर्स्ट इफेक्ट आपण करणार P&L ला जो ओपनिंग स्टॉक आहे त्यातून आपण काय करणार, लेस करणार. लेस ओपनिंग स्टॉक P&L. हा झाला पहिला इफेक्ट. पहिला इफेक्ट काय केला आपण, ओपनिंग स्टॉक मधून लेस करणार. P&L ला जो आपण ओपनिंग स्टॉक लिहिणार आहोत हे 50,000 जे लिहिणार आहे त्याच्यातून आपण हे 91,500 वजा करणार. हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट नोट नंबर 18 इन्व्हेंटरीज नावाची नोट्स आहे आपली. नोट नंबर 18. नोट नंबर 18 काय आहे, इन्व्हेंटरीज नावाची नोट्स आहे, त्या ठिकाणी आपण रेकॉर्ड करणार. म्हणून ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय केले 2 आपण, लेस ओपनिंग स्टॉक P&L चा जो ओपनिंग स्टॉक आहे त्या ठिकाणून लेस करणार आणि 18 नंबरची जी नोट्स आहे तिथे आपण रेकॉर्ड करणार. नेक्स्ट डेप्रिशिएशन इज टू बी charge on plant and machinery and furniture at 15% and 10% respectively. प्लांट अँड मशिनरीला एक स्टार करून घ्या आणि फर्निचरला एक स्टार करून घ्या. यांच्यावरती ऍडजस्टमेंट सांगितलेली आहे डेप्रिशिएशनची, म्हणून डेप्रिशिएशन आपल्याला त्यातनं काय करावं लागणार आहे, लेस करावं लागणार आहे. त्याचे इफेक्ट लिहायचे लेस पर्टिक्युलर ऍसेट, म्हणजे लेस ऍसेट्स
लेस पर्टिक्युलर ऍसेट्स. प्लांट अँड मशिनरी मधून आपण आणि फर्निचर मधून आपण लेस करणार आणि त्याचा दुसरा इफेक्ट काय करणार हे कुठे लिहिलेलं आहे आपण नोट नंबर 11 मध्ये लिहिलेलं आहे. हे ऍसेट कुठे लिहिलेले तर 11 मध्ये लिहिलेले आहेत. म्हणून त्या ऍसेट्स मधून आपण लेस करणार आणि त्यांचा दुसरा इफेक्ट दाखवणार तो म्हणजे नोट नंबर 26. खास डेप्रिशिएशन साठी ते नोट्स आहे नोट नंबर 26. त्या पर्टिक्युलर ऍसेट म्हणजे प्लांट अँड मशिनरी मधून 15% डेप्रिशिएशन वजा करणार आणि फर्निचर मधून 10% वजा करणार 11 नंबर नोट्स मधून आणि त्याचा जेवढं वजा केलेलं असेल डेप्रिशिएशन ते कुठे दाखवणार आपण नोट नंबर 26 ला डेप्रिशिएशन नावाची नोट्स आहे त्या ठिकाणी दाखवणार आहोत. अशी झाली ही दुसरी ऍडजस्टमेंट. तिसरी ऍडजस्टमेंट पाहू आपण काय सांगितलेले आउटस्टँडिंग लायबिलिटीज. काही देणं आहे आपल्याला ते द्यायचं बाकी आहे. काय द्यायचं बाकी आहे 31 मार्च 2020 ला त्यामध्ये सांगितलेलं आहे वेजेस 5200, सॅलरी 1200 आणि रेंट 600. आधी हे जे खर्च आहेत हे द्यायचे बाकी आहेत त्यामुळे त्यांना आपण स्टार करून घेऊ. सॅलरीजला एक स्टार करा, रेंटला एक स्टार करा आणि वेजेसला एक स्टार करा. या तिघांवरती ऍडजस्टमेंट आहे. आणि आता लक्षात घ्या त्या ऍडजस्टमेंटचे इफेक्ट काय करायचे आउटस्टँडिंग शब्द दिसला ना तर शक्यतो त्यामध्ये तो खर्चामध्ये तेवढी रक्कम ऍड होत असते. इथं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस नावाचा आयटम आहे म्हणून त्या एक्सपेन्सेस मध्ये हे जेवढं काय आउटस्टँडिंग आहे 5200, 1200 आणि 600 हे द्यायचं बाकी आहे म्हटल्यानंतर ते आपल्याला द्यावं लागेल. म्हणून त्यात पहिला इफेक्ट करायचा ऍड पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. ऍड पर्टिक्युलर एक्सपेन्सेस हा असेल पहिला इफेक्ट. म्हणजेच कुठे नोट नंबर 25 आणि 27. कारण आपण इथे वेजेस 25 ला लिहिलेले आहेत, सॅलरी 25 ला लिहिली पण रेंट हा 27 ला लिहिलेला आहे. म्हणून त्या तिघांमधून आपण ते तेवढी रक्कम ऍड करणार. हा झाला पहिला इफेक्ट. आणि दुसरा इफेक्ट काय करायचा तर लक्षात घ्या आउटस्टँडिंग आहे. आउटस्टँडिंग म्हणलं की तेवढी रक्कम देणं बाकी आहे म्हणून त्याचा दुसरा इफेक्ट करायचा आपण ते म्हणजे लायबिलिटीच्या नोट नंबर 9 मध्ये करायचा अदर करंट लायबिलिटी. नोट नंबर 9 अदर करंट लायबिलिटी. ज्या इतर करंट लायबिलिटी आहेत त्याच्यामध्ये आपण रेकॉर्ड करणार नोट नंबर 9 ला. म्हणून इफेक्ट लक्षात घ्या काय केलंय त्या खर्चात ऍड आणि नोट नंबर 9 नोट नंबर काय आहे आपली तर 9 नंबर नोट आहे अदर करंट लायबिलिटीज त्यामध्ये आपण रेकॉर्ड करणार. नेक्स्ट 4 नंबरची ऍडजस्टमेंट सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट. डिव्हिडंड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 at the rate of 5% is to be provided. काय सांगितलेलं आहे डिव्हिडंड द्यायला सांगितलेला आहे 31 मार्च 2020 ला आणि किती द्यायला सांगितलेला आहे तो 5% द्यायला सांगितलेला आहे. 5% कशाच्या 5% काढायचं तर लक्षात घ्या शेअर कॅपिटलच्या 5% काढायचं असतं. पण शेअर कॅपिटल वरती आपल्याला कॉल्स इन अरियर्स सांगितलेले आहेत 5000. म्हणून 2.5 लाखातून 5000 गेल्यानंतर किती राहतात तर राहतात 2,45,000 रुपये. 2,45,000 त्याच्यावरती किती काढायचं ऍट द रेट ऑफ 5% त्याच्यावरती 5% काढायचं. म्हणून कॅल्क्युलेटर वरती कॅल्क्युलेट करा 2,45,000 गुणिले 5% ते येईल तुमचे 12,250. आता याचे दोन इफेक्ट करायचे. दोन इफेक्ट कुठे कुठे करणार तर त्याचा पहिला जो इफेक्ट आहे तो इफेक्ट करायचा 2 नंबर नोट्सला. जी 2 नंबरची नोट्स आहे त्याच्यामध्ये 2C त्याला आपण काय म्हणतो 2C अप्रोप्रिएशनला त्याचा एक इफेक्ट करणार आणि दुसरा इफेक्ट कुठे करणार आपण दुसरा इफेक्ट त्याचा आपण नोट नंबर 10 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. नोट नंबर 10 शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. शॉर्ट टर्म प्रोव्हिजन याचा अर्थ काय होतो की आपल्याला ती लगेच द्यावी लागते, तरतूद केलेली असते. प्रपोज म्हणजे फक्त द्यायचं ठरवलेलं आहे, प्रत्यक्षात आणखीन दिलेला नाही. देणार आहे, किती देणार आहे तर 5% देणार आहे. म्हणून आपण तो दाखवला अप्रोप्रिएशन, नफ्याची वाटणी करून दाखवली. तेवढा डिव्हिडंड द्यायचा आहे 12,250. म्हणून आपण तो 2C ला एक लिहिणार
आणि त्याचा दुसरा इफेक्ट जो आहे तो आपण पुढे दाखवणार आहोत. तर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन नोट नंबर 10 ला दाखवणार आहोत. याप्रमाणे ती 4 नंबरची ऍडजस्टमेंट करायची आहे. समजली का 4 नंबरची ऍडजस्टमेंट? आता आपण 5 नंबरची ऍडजस्टमेंट पाहू, सगळ्यात शेवटची. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. प्रोव्हिजन सांगितलेले आहे टॅक्सेशनची 50%. 50% म्हणजे काय? जेवढं तुमचं प्रॉफिट होईल त्याच्या 50% प्रोव्हिजन करायला सांगितलेली आहे. कशी करायची तर पहा. त्याचा फर्स्ट इफेक्ट हा जशी 4 नंबरची ऍडजस्टमेंट आहे ना सेम तसाच आहे. काय करायचं? 2C म्हणजेच काय? तुमचं रिझर्व्ह अँड सरप्लस नावाची जी नोट्स आहे त्यातलं अप्रोप्रिएशन या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट दाखवणार. जसं आपण प्रपोज डिव्हिडंड दाखवणार त्याचप्रमाणे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन नावाचा इफेक्ट दाखवणार. आणि त्याचा दुसरा इफेक्ट सुद्धा नोट नंबर किती दाखवणार? 10 लाच दाखवणार शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला. पुढे दाखवणार तर शॉर्ट टर्म प्रोव्हिजनला दाखवणार. पण अमाऊंट किती? तर ही ऍडजस्टमेंट आपल्याला जेव्हा आपण P&L कंप्लीट करणार, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट आपलं कंप्लीट होईल आणि नंतर नेट प्रॉफिट NP येईल, आपल्याला नेट प्रॉफिट मिळेल, तेव्हा जेवढा नेट प्रॉफिट असेल त्याच्या 50% आहे. म्हणून ही ऍडजस्टमेंट सगळ्यात शेवटी P&L झाल्यानंतर करावी लागणार आहे. अशा आपण ह्या 5 ऍडजस्टमेंट पाहिल्या. प्रॉब्लेम मध्ये एक हिडन ऍडजस्टमेंट होती. हिडन ऍडजस्टमेंट किती होती? तर इथे इन्शुरन्स वरती हिडन ऍडजस्टमेंट आहे. अमाऊंट होती 6,720. 6,720 आणि पुढे काय सांगितलेले पहा त्याच्या पुढे, इन्शुरन्स अप टू 30 जून 2020. 30 जून 2020 पर्यंत इन्शुरन्स दिलेला आहे. आणि किती रक्कम दिलेली आहे? 6,720. आता याचं मी कॅल्क्युलेशन इथे करून दाखवतो तुम्हाला काय करायचं. तर 6,720 रक्कम जी आहे ही किती महिन्याची आहे हे आपण कॅल्क्युलेट पाहायचं आधी, किती महिन्याची आहे. तर आपल्याला त्यांचं अकाउंटिंग इयर केव्हा संपतं? तर 31 मार्चला संपतं म्हणून सांगितलेलं आहे. आणि पुढे त्यांनी 30 जून पर्यंत दिलेला आहे. म्हणजे एप्रिल, मे आणि जूनचा पूर्ण महिना, 3 महिने हा ऍडव्हान्स मध्ये दिलेला आहे, की जो या वर्षाचा नसताना सुद्धा दिलेला आहे. ऍडव्हान्स दिलेला आहे. किती महिन्याचा दिलेला आहे तो? लक्षात घ्या, 3 महिन्याचा हा काय आहे? ऍडव्हान्स आहे किंवा प्रीपेड आहे. काय आहे तो? प्रीपेड आहे. मग 3 महिन्यांचा प्रीपेड आहे. 6,720 किती महिन्यांचे आहेत? तर लक्षात घ्या, इथं आपल्याला सांगितलेलं नाही कुठपासून दिलेला आहे. पण आपला अकाउंटिंग इयर केव्हा चालू झालेला असेल? 31 मार्च 2020 ला संपत असेल तर ते चालू झालेलं असेल आपलं 1 एप्रिल 2019 ला. 1 एप्रिल 2019 ला चालू झालं आणि कधी संपतंय? 31 मार्च 2020 ला संपतंय. मग आपण काय करायचं? हे 1 एप्रिल पासून ते 30 जून पर्यंत 2020 पर्यंत किती महिने होतात? हे झाले 12 महिने. 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत 12 महिने झाले. आणि तिथून पुढचे 3 महिने म्हणजे किती महिने झाले? 15 महिने झाले. म्हणजे 6,720 हा किती महिन्याचा खर्च आहे? तर तो आहे 15 महिन्याचा. आणि आपल्याला ऍडव्हान्स प्रीपेड किती आहे? 3 महिन्याचा. हा 3 महिन्याचा काढायचा आहे म्हणून ह्याला गुणिले 3 करायचं. आणि जर हे कॅल्क्युलेटर वरती केलं, 6,720 भागिले 15 गुणिले 3 करून पहा. 6,720 भागिले 15 गुणिले 3 जर केलं तर ते येतं 1,344. एकदम छान, व्हेरी गुड. 1,344. 1,344. 1,344 ही रक्कम कशाची आलेली आहे? तर ही रक्कम आलेली आहे प्रीपेडची, ऍडव्हान्सची रक्कम आलेली आहे 1,344. आता ह्या प्रीपेडचे एक्सपेन्सेसचे आपल्याला इफेक्ट दाखवायचे हिडन ऍडजस्टमेंटचे. म्हणून याचे इफेक्ट काय करायचा? तर फर्स्ट इफेक्ट तो प्रीपेड आहे म्हणून आपण त्यातनं काय करावं लागणार आहे? आपल्याला तो वजा करावा लागणार आहे. म्हणून त्यातनं वजा करायचा पहिला इफेक्ट तिथं लिहून घ्या. लेस इन्शुरन्स नोट नंबर 27 नंबरच्या इन्शुरन्स मधून वजा करणार. आणि दुसरा इफेक्ट दाखवायचा नोट नंबर 22 अदर करंट ऍसेटला. नोट नंबर 22 ला दाखवायचा अदर करंट ऍसेटला आणि या इन्शुरन्सला एक स्टार करून घ्यायचा. ही प्रीपेडची ऍडजस्टमेंट आहे. जे आपल्या व्हिडिओ मी पाठवलेले त्याच्यामध्ये तुम्ही ऍडजस्टमेंट नीट व्यवस्थित पाहून घ्या.
तुम्हाला कळेल नक्की ऍडजस्टमेंटचे इफेक्ट कसे करायचे असतात. तर इन्शुरन्स मधून आपण लेस करणार 1344 आणि त्याचा दुसरा इफेक्ट दाखवणार तो म्हणजे नोट्स नंबर 22 ला. अशा प्रकारे आपण हा सर्व प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे हे पाहून घेतलेलं आहे आणि आता आपण प्रत्यक्षात प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सुरुवात करू. सगळ्यांनी आखलेला असेल त्याप्रमाणे सॉल्व्ह करू. करायची सुरुवात. एक 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 आयटम पाहू आणि त्याचं रेकॉर्डिंग कुठं करायचं कसं करायचं पाहू. चला इथे पहिल्यापासून आशा लिमिटेड वॉज इन्कॉर्पोरेटेड. नॉमिनल कॅपिटल सांगितलेलं आहे ते दाखवणार आहेत आपण 1 नंबर नोट्सला. मी इथे मला कळावं नक्की कुठे कुठे जायचं आहे म्हणून मी नोट्स लिहिलेले आहेत. त्या नोट्स आहेत 1 ते 2 इथे केलेल्या आहेत, 7 ते 11 इथे केल्यात, 11 ते 23 इथे आहेत, 24 ते 27 P&L आणि बॅलन्स शीट. अशा प्रकारे मी ह्या नोट्स आणि प्रॉब्लेम हे दाखवलेलं आहे. नोट नंबर सांगितलेला आहे 1 म्हणून मी नोट नंबर 1 ला जातो. तुम्हीही नोट नंबर 1 ला या. नोट नंबर 1 आहे आपली शेअर कॅपिटल. त्यामध्ये आपल्याला दाखवायचं आहे ऑथराइज कॅपिटल मध्ये म्हणून मी तिथे लिहितो. तिथे काय लिहिणार जसं त्याने दिलंय तसंच लिहायचं म्हणजेच 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच. 5 लाख रुपये. माझी अमाऊंट जरा थोडीशी इकडे गेलेली तुम्ही नीट व्यवस्थित लिहा. 5 लाख रुपये आणि ते ऑथराइज असल्यामुळं त्याला अंडरलाईन करून घ्यायची कारण हे आपण बेरजेत दाखवणार नाही. हे आपण बेरजेत दाखवणार नाही म्हणून आपण काय केलं 50,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 इच 5 लाख रुपये लिहिले. पुढे जाऊ. ऑथराइज म्हणजेच नॉमिनल कॅपिटल लिहून झालेला आहे. खाली येऊ. खाली म्हटलेलं आहे स्टॉक आणि आपण त्याला म्हटलेलं आहे P&L. P&L ला जावं लागेल म्हणून आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट वरती जाऊ. तुम्ही सेम अशाच प्रकारचं P&L आखून ठेवलेलं असेल फक्त इथे रकमा लिहायच्या नसतात. इथे आपण जेव्हा सॉल्व्ह करणार त्यावेळेस आपण त्याच्या अमाऊंट लिहिणार. आता इथे कुठे लिहायचं तर इथे पहा ओपनिंग स्टॉक म्हटलेला आहे त्या ठिकाणी इथं पर्टिक्युलरची जी रक्कम आहे जो कॉलम आहे त्याच ठिकाणी लिहायचं. काय लिहायचं 50,000. त्यांनी जेवढं दिलं होतं तेवढं आपण लिहिलं. कुठं लिहिलं तर हे जे स्टेटमेंट आहे P&Lचं त्याच्या चेंजेस इन्व्हेंटरीज मध्ये ओपनिंग स्टॉक 50,000 इनर मध्ये लिहिलेला आहे म्हणजेच पर्टिक्युलरच्या कॉलम मध्ये लिहिलेला आहे. 50,000 सगळ्यांना दिसतोय ना व्यवस्थित. 50,000 इथे लिहिले. नेक्स्ट एकच इफेक्ट होतो त्याचा. पुढे स्टॉक लिहून झाला सेल्स आणि नोट्स नंबर सांगितलेला आहे 23 रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन म्हणून आपल्याला 23 नंबर नोट्सला जावं लागेल. नोट्स नंबर 23 ला रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. इथे माझी नोट्स नंबर 23 आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. 23 नंबरला जा सगळ्यांनी आणि त्या ठिकाणी लिहा सेल्स 4,25,000. 4,25,000 लिहिलं का 4,25,000. एकच इफेक्ट जर ऍडजस्टमेंट असेल स्टार असेल तर इनर मध्ये लिहायचा. हा इनरचा कॉलम आहे माझा. तुमच्याकडे तुम्ही इनर आउटर कॉलम केलेले असतील म्हणून 4,25,000 मी हे आउटरला लिहिलेले आहे. पुढे जाऊया. सेल्स लिहून झालं. नेक्स्ट आहेत परचेसेस. परचेसेस 3 लाख रुपये आहे आणि आपण पुढे लिहिलेलं आहे P&L ला. P&L स्टेटमेंटला जावं लागेल म्हणून P&L स्टेटमेंटला जा. जसं आपण ओपनिंग स्टॉक लिहिलं होतं तसं आपल्याला परचेसेस लिहायचे. परचेसेस कुठे लिहायचे तर इथं पहा स्टेटमेंट मध्ये म्हटलेलं आहे परचेसेस ऑफ स्टॉक इन ट्रेड. कंसात म्हटलंय परचेसेस कॅश प्लस क्रेडिट लेस परचेस रिटर्न. आपल्याला कॅशचे किती क्रेडिटचे किती आणि परचेस रिटर्न किती हे दिलेले नाहीये. डायरेक्ट परचेसेस दिलेले आहेत म्हणून आपण डायरेक्ट परचेसेस इथे लिहूया. अमाऊंट 3 लाख रुपये अमाऊंट मध्ये. कसं लिहिलं कळलं. जसं ओपनिंग स्टॉक इनर मध्ये लिहिला होता तसं परचेसेस इनर मध्ये नाही लिहायचे डायरेक्ट अमाऊंटच्या कॉलम मध्ये लिहायचे 3 लाख रुपये. परचेसेस लिहिलेले आहेत 3 लाख. नेक्स्ट पुढे जाऊया. एक 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 आयटम असंच लिहायचा आहे. वेजेस आणि वेजेसला स्टार आहे आणि 70,000 अमाऊंट आहे आणि दाखवायचं आहे आपल्याला तो नोट नंबर 25 ला एम्प्लॉय बेनिफिट्स मध्ये म्हणून नोट नंबर 25 कडे या. नोट्स नंबर 25 एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस. नोट्स नंबर 25 लाच या एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेस. त्या ठिकाणी लिहा मग वेजेस इनर मध्ये लिहायचं 70,000 आणि एक डॅश करून ठेवायचं. पुढचा आयटम लिहित असताना आपल्याला लक्षात येतं की तिथे एक ओळ जागा सोडलेली आहे म्हणून आपण लिहिले वेजेस इनर मध्ये लिहिले 70,000 आणि एक ओळ जागा त्याला सोडून दिली.
पुढचा आयटम आपण याच्यानंतर लिहिणार. नेक्स्ट वेजेस लिहून झालेले आहे 70,025 नंबर मध्ये आपण ते लिहिलेलं आहे. झालं का सगळ्यांचं? पुढे वेजेस झाले. नंतर आहे डिस्काउंट अलाउड. डिस्काउंट अलाउड 27 नंबर नोट्स आहे, त्याला आउटरला लिहायचं आहे म्हणून नोट्स नंबर 27 ला या. अदर एक्सपेन्सेस नावाची 27 नंबरची नोट्स आहे. अदर एक्सपेन्सेस या ठिकाणी आपल्याला तो लिहावा लागेल म्हणून त्याच ठिकाणी लिहायचं. लिहा डिस्काउंट अलाउड आउटरला 4200. अदर एक्सपेन्सेस नोट्स नंबर 27 डिस्काउंट अलाउड 4200 आउटरला. का आउटरला लिहिला? कारण त्याच्यावरती ऍडजस्टमेंट नाही. इथे वेजेसला ऍडजस्टमेंट होती म्हणून आपण तो इनर मध्ये लिहिला. तसं डिस्काउंट अलाउड हे आपण आउटरला लिहिलेलं आहे कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही. पुढे जाऊ. डिस्काउंट रिसिव्ह. डिस्काउंट रिसिव्ह 24 नंबर नोट्स आहे. अदर इन्कम 3150. चला 24 नंबर नोट्सला या. अदर इन्कम 24 नंबरची नोट्स आहे. अदर इन्कम त्या ठिकाणी लिहायचं डिस्काउंट रिसिव्ह 3150. 3150 डिस्काउंट रिसिव्ह लिहून झालेला आहे. नेक्स्ट इन्शुरन्स आहे 30 जून 2020 पर्यंत 6720. 27 नंबर म्हटलंय आणि स्टार आहे म्हणून आपल्याला तो इनर मध्ये लिहावा लागेल. मग इनर मध्ये लिहू नोट्स नंबर 27 ला. डिस्काउंट अलाउडच्या खाली इन्शुरन्स 6720 आणि एक ओळ जागा सोडून द्यायची. इन्शुरन्स 6720 एक ओळ जागा सोडून द्या आणि अंडरलाईन करा. पुढे इन्शुरन्स ही लिहून झाला. नेक्स्ट इन्शुरन्स झालेला आहे सॅलरीज आणि त्यालाही स्टार आहे नोट्स नंबर 25. त्याच ठिकाणी लिहायचं आहे नोट्स नंबर 25 ला वेजेसच्या खाली सॅलरीज 18,500 इनर मध्ये. 18,500 इनर मध्ये लिहिलेला आहे सॅलरीज. जर मीटिंग आता कॅन्सल होईल तुमचा. तरी इन्शुरन्स 10,000 गेला लावला होता ना? काय म्हटले? इन्शुरन्स 10,000 गेला लावला होता. एक मिनिट लक्षात द्या. जर क्लास बंद झाला तर पुन्हा त्याच लिंकवर क्लिक करून पुन्हा जॉईन करा. हा बोल काय म्हटला? इन्शुरन्स 10,720 घ्यायला लावला होता ना? 10 म्हटलं होतं का मी? दुरुस्त करा 6,000 करा. 6,720 चुकून झालं असेल माझ्याकडे तर ते 6,720 करा. 6,720 10 नाही 6 करा. 6 दुरुस्त करा. 6,720 करा. 10 चुकून झालं. 6,720 पहा. जर कोणाचं लिहायचं राहिलं असेल तर लिहा. सॅलरीज 18,500 इनर मध्ये स्टार होता त्यामुळे आपण इनर मध्ये लिहिला 18,500 आणि एक जागा सोडून दिलेली आहे आपण त्याला. पुढे जाऊ. रेंट लिहायचे आहे 27 नंबरला आणि स्टार आहे इनर्स मध्ये लिहायचं आहे अदर एक्सपेन्सेसला. 27 नोट्स नंबर मध्ये या. इथे इन्शुरन्सच्या खाली लिहायचा एक जागा सोडून रेंट 6,000 आणि एक जागा सोडून द्यायची. रेंट 6,000 आणि एक लाईन सोडून द्या त्याला. झालं लिहून रेंट. पुढे नेक्स्ट रेंट पण झालेलं आहे. जनरल एक्सपेन्सेस तिथेच लिहायचे आहेत 8,950. लिहू तिथेच जनरल एक्सपेन्सेस रेटच्या खाली जनरल एक्सपेन्सेस 8,950. पण हे आउटर मध्ये लिहायचं त्याच्यावरती ऍडजस्टमेंट नाही. जनरल एक्सपेन्सेस 8,950 27 नंबरला अदर एक्सपेन्सेस मध्ये लिहिले. पुढे जाऊया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हटलेलं आहे त्याला आपण 27 नंबर त्याला सरप्लस म्हटलं होतं आणि तो दाखवणार आहे 2B ला सरप्लस मध्ये म्हणून नोट नंबर 2 ला या. त्याचं ठिकाण कुठे आहे? नोट नंबर 2 रिझर्व्ह अँड सरप्लस. त्यामध्ये आपण म्हटलं होतं बी सरप्लस मध्ये लास्ट इयर प्रॉफिट म्हणून लिहायचं लास्ट इयर प्रॉफिट आणि इनर मध्ये लिहायचा 6,220. शक्यतो तुमचा मोबाईल आडवा धरा म्हणजे तुम्हाला क्लास लेक्चर हे पूर्ण पान भरून दिसेल. 6,220 सरप्लस लिहिला. लास्ट इयर प्रॉफिट 6,220 इनर मध्ये लिहायचा नेहमी लक्षात ठेवा. त्याच्यावरती ऍडजस्टमेंट नसती पण चालू वर्षाचा प्रॉफिट त्यामध्ये ऍड करायचा असतो म्हणून हा कंपल्सरी आयटम लास्ट इयरचा प्रॉफिट हा इनर मध्येच लिहायचा.
6220 जो होता तो लिहिलेला आहे. नेक्स्ट पुढे जाऊयात. प्रिंटिंग अँड स्टेशनरी आणि ऍडव्हर्टाइजमेंट हे दोन्ही एक्सपेन्सेस कुठे लिहायचे? 27 नंबरला लिहायचे. 27 नंबरला येऊ आणि त्या ठिकाणी लिहू. जनरल एक्सपेन्सेसच्या खाली प्रिंटिंग अँड स्टेशनरी 2400. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 27 नोट्स नंबरला यायचं 2400. 2400. आणखीन काय आहे तिथे? ऍडव्हर्टाइजमेंट. ऍडव्हर्टाइजमेंट आहे 3800. तेही तिथंच लिहिलेलं आहे आपण 3800. ऍडव्हर्टाइजमेंट 3800. नेक्स्ट पुढे आहे बोनस. 25 नंबर म्हटलेला आहे एम्प्लॉई बेनिफिट्स म्हणून 25 नंबरला या. 25 नंबर इथे लिहा बोनस. आउटरला घ्या 10,500. बोनस 10,500. सॅलरीच्या खाली लिहा. माझं सॅलरी खाली आलं होतं, असू द्या. 25 नंबर मध्येच बोनस 10,500 आउटरला. झालं. पुढे बोनस झालं. डेटर्स आहे ट्रेड रिसिवेबल म्हटलेलं आहे नोट्स नंबर 19. नोट्स नंबर 19 ला यायचं. ट्रेड रिसिवेबल 19 नंबरची नोट्स आहे ट्रेड रिसिवेबल. त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री डेटर्स किंवा डेटर्स 38,700. 19 नंबरलाच या ट्रेड रिसिवेबल मध्ये डेटर्स लिहा 38,700. 38,700 झालं लिहून? झालं. 19 नंबरला लिहिलं. नंतर आहे क्रेडिटर्स 35,200. 8 नंबर नोट्सला लिहायचं आहे ट्रेड्स पेएबलला. 8 नंबरच्या नोट्स कडे या. ट्रेड्स पेएबल. ट्रेड पेएबल नावाची नोट्स आहे त्या ठिकाणी लिहा क्रेडिटर्स. त्या ठिकाणी लिहा क्रेडिटर्स 35,200. क्रेडिटर्स 35,200. नेक्स्ट क्रेडिटर्स पण लिहून झालं. पुन्हा प्रॉब्लेम कडे येऊ. प्लांट अँड मशिनरी स्टार आहे. फर्निचरलाही स्टार आहे. दोन्ही एकसाथ लिहू. फर्निचर आणि प्लांट अँड मशिनरी दोन्ही 11 नंबर टँजिबल ऍसेटला लिहायचंय आणि दोघांवरती ऍडजस्टमेंट आहे म्हणून 11 नंबर नोट्सला टँजिबल ऍसेट या ठिकाणी लिहा प्लांट अँड मशिनरी 80,500 आणि एकूण जागा सोडून द्या. आणि नंतर आहे फर्निचर 17,100. माझं खालीवरती झालेलं आहे. तुम्ही आधी प्लांट अँड मशिनरी नंतर फर्निचर लिहिलं तरी चालेल. प्लांट अँड मशिनरी 80,500 एकूण जागा सोडा आणि त्यानंतर लिहा फर्निचर 17,100 आणि त्यालाही एकूण जागा सोडून द्या. अशा प्रकारे आपण प्लांट अँड मशिनरी आणि फर्निचर 11 नंबर नोट्सला लिहून झालेलं आहे टँजिबल ऍसेटला. ऍडजस्टमेंट असल्यामुळे आपण इनर मध्ये लिहिलेलं आहे. पुन्हा प्रॉब्लेम कडे येऊ. कॅश ऍट बँक 20 नंबरला लिहायचं आहे. कॅश मध्ये 20 नंबरची जी नोट्स आहे त्या ठिकाणी यायचं कॅश आणि तिथे म्हणायचं कॅश ऍट बँक 1,34,700. 1,34,700. 1,34,700. 20 नंबरला लिहिलं. पुढे रिझर्व जनरल रिझर्व लिहायचं आहे आणि 2 ए ला लिहायचं आहे. रिझर्व अँड सरप्लस मध्ये रिझर्व मध्ये लिहायचं आहे 25,000. 2 नंबरच्या नोट्सला जावं लागेल. 2 नंबरची नोट्स जी आहे रिझर्व अँड सरप्लस त्यामध्ये 2 नंबर रिझर्व ए या ठिकाणी लिहायचंय रिझर्व अंडर हेडिंग खाली म्हणून तिथं लिहा जनरल रिझर्व. स्टार असेल तर तो इनर मध्ये घ्यायचा असतो. ऍडजस्टमेंट नव्हती म्हणून आपण डायरेक्ट आउटरला घेतलं 25,000. जनरल रिझर्व लिहून झाला 25,000 आउटरला. पुढे येऊ. जनरल रिझर्व झाला. लोन फ्रॉम मॅनेजिंग डायरेक्टर 7 नंबर शॉर्ट टर्म बॉरोविंग मध्ये लिहायचं आहे 7 नंबरला. 7 नंबरची नोट्स आहे शॉर्ट टर्म बॉरोविंग त्या ठिकाणी या आणि तिथे म्हणा लोन फ्रॉम एमडी. लोन फ्रॉम मॅनेजिंग डायरेक्टर 15,700. 7 नंबरची नोट्स शॉर्ट टर्म बॉरोविंग त्याच्या खाली लिहायचं लोन फ्रॉम एमडी मॅनेजिंग डायरेक्टर 15,700. ऍडजस्टमेंट नाही म्हणून आउटरला लिहिलेलं आहे. पुढे थोडंच राहिलेले आता बॅड डेट्स 3,200. 27 नंबर नोट्सला जावं लागेल एक्सपेन्सेस मध्ये.
तिथल्या बॅड डेब्ट्स डायरेक्ट आउटरला 3200. अदर एक्सपेन्सेस 27 नंबर मध्ये बॅड डेब्ट्स 3200. बॅड डेब्ट्स 3200 27 नंबर नोट्स मध्ये लिहिलं. पुन्हा प्रॉब्लेम कडे येऊ. कॉल्स इन अरियर्स सांगितलेला आहे. मग हे कॉल्स इन अरियर्स आपण शेअर कॅपिटल मधून वजा करतो, म्हणून आधी आपल्याला शेअर कॅपिटल लिहावं लागेल. म्हणून शेअर कॅपिटल नोट्स नंबर 1 मध्ये लिहायचं आणि त्यामधून मग 5000 कॉल्स इन अरियर्स वजा करायचे. म्हणून नोट्स नंबर 1 कडे येऊया. नोट्स नंबर 1 कडे या. इथे इश्यूड आणि पेड अप कॅपिटल आहे. त्या ठिकाणी म्हणायचं, आता इथे आपल्याला सांगितलेलं नाही किती शेअर्स आहेत काय आहेत, जसं सांगितलंय मग तसंच लिहायचं. शेअर कॅपिटल 2.5 लाख इनर मध्ये घ्या. माझी जरा थोडीशी इकडे अमाऊंट गेलेली असेल, तुम्ही इनर मध्ये घ्या. शेअर कॅपिटल 2,50,000 इनर मध्ये आणि तिथे म्हणा लेस कॉल्स इन अरियर्स 5000. 2,50,000तून 5000 वजा करायचे. लेस कॉल्स इन अरियर्स 5000. 2,50,000तून 5000 वजा केल्यानंतर आउटरला येतील 2,45,000. 2,45,000. 2,50,000तून 5000 वजा केले, आउटरला आले 2,45,000. अशा प्रकारे आपण शेअर कॅपिटल आणि कॉल्स इन अरियर्स या दोन्ही गोष्टी लिहून झालेल्या आहेत. आता आपण एक एक ऍडजस्टमेंट पाहू. आतापर्यंत फक्त आपण एकच ऍडजस्टमेंट एकच इफेक्ट केलेला आहे आयटमचा. आता आपल्याला काय करावं लागणार आहे, ऍडजस्टमेंटचे दोन इफेक्ट करायचे. पहिली ऍडजस्टमेंट पहा. क्लोजिंग स्टॉक वॉज रुपीज 91,500 91,500. त्यातला पहिला इफेक्ट आपण म्हटलेला आहे P&L स्टेटमेंटला ओपनिंग स्टॉक मधून वजा करायचा आहे. ओपनिंग स्टॉक P&L ला, म्हणून P&L ला या. P&L ला इथे आपण ओपनिंग स्टॉक लिहिलेला होता 50,000. त्या ठिकाणी म्हटलेले सुद्धा लेस क्लोजिंग स्टॉक, त्या ठिकाणी वजा करायचे. वजा 91,500. आता तुमच्या गोष्ट लक्षात येते का? 50,000तून 91,500 वजा करायचे. वजा बाकी येणार आहे वजा मध्ये, मायनस मध्ये येईल. मग जशी आली ना तशीच अमाऊंट मध्ये लिहायची. मायनस मध्ये आले मायनस मध्येच लिहायची. वजा 41,500. ही जर प्लस मध्ये आली असती तर प्लस मध्ये जशी आली तशी लिहिली असती. इथे वजाबाकी वजा मध्ये आलेले आहे, मायनस मध्ये आलेले आहे. मायनस साइन कंपल्सरी द्यायचं आलंय म्हटल्यावरती. ओपनिंग स्टॉक 50,000 होता, त्यातून क्लोजिंग स्टॉक 91,500 वजा केला, म्हणजेच चेंजेस इन इन्व्हेंटरीज मायनस 41,500 आलेला आहे. हा झाला पहिला इफेक्ट. दुसरा इफेक्ट कुठे करायचा आहे? 18 नंबर नोट्सला करायचा आहे, इन्व्हेंटरीज मध्ये. 18 नंबरला या. 18 नंबरची नोट्स आहे इन्व्हेंटरीज. इन्व्हेंटरीज म्हणजेच स्टॉक. त्या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक लिहायचा. मग क्लोजिंग स्टॉक इथे लिहायचा. क्लोजिंग स्टॉक 91,500. जेवढा आहे तेवढाच लिहायचा, वजा करून आलेला लिहायचा नाही. 91,500 होता, 91,500 लिहिला. कसा लिहिला? तर 18 नंबरला 1 आणि P&L ला 1 असे दोन इफेक्ट केलेले आहेत. ऍडजस्टमेंट समजली का? ओपनिंग स्टॉक म्हणजेच P&L मधून आपण इथून वजा केला 91,500, आउटरला आले वजा 41,500. आणि त्याचा दुसरा इफेक्ट हा आपण 18 नंबर इन्व्हेंटरीज मध्ये केला. क्लोजिंग स्टॉक 91,500. समजलं? 2 नंबरची ऍडजस्टमेंट. डेप्रिशिएशन इज टू बी चार्ज ऑन प्लांट अँड मशिनरी अँड फर्निचर 15% आणि 10% रिस्पेक्टिव्हली. पर्टिक्युलर ऍसेट मधून वजा करायचा आहे. सगळ्यात पहिल्यांदा प्लांट अँड मशिनरी मधून 15% वजा करू. नोट्स नंबर 11 ला या. नोट्स नंबर 11 इथे प्लांट अँड मशिनरी म्हटलेले 80,500. त्या ठिकाणी म्हणायचं लेस डेप्रिशिएशन 15%. 80,000 वरती 15%, 80,500 वरती 15% काढायचं. काढा. किती येतं पहा 15%. 10% येईल 8,050. त्याच्या निम्मे 4,025 प्लस 8,050 म्हणजेच येतील 12,075. 80,500 मधून 12,075 वजा करायचे. कॅल्क्युलेटर वापरायचं म्हणजे वजाबाकी चुकणार नाही. आउटरला येतील 68,425. 11 नंबर टॅन्जिबल ऍसेट प्लांट अँड मशिनरी मधून डेप्रिशिएशन 15% वजा केलं. 80,500 वरती 15% आलं 12,075. वजाबाकी आली आउटरला 68,425.
आता फर्निचर वरती काढू. फर्निचर वरती सांगितलेलं आहे 10%, म्हणून म्हणा लेस डेप्रिशिएशन ऍट द रेट ऑफ 10%. लेस डेप्रिशिएशन ऍट द रेट ऑफ 10%. 17,100च्या 10% येतील 1,710. 1,710 वजाबाकी करायची. 17,100 मधून 1,710 वजा करायचे. आउटरला येतील 15,390. हा 15,390. 15,390 आलेले आहेत आउटरला. हा आपण एकच इफेक्ट केला. काय इफेक्ट केला की त्या ऍसेट मधून वजा केलं. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा आहे? नोट्स नंबर 26 ला. 26 नंबर नोट्स कडे या. डेप्रिशिएशन या ठिकाणी लिहायचं 26 नंबर नोट्सला डेप्रिशिएशन हेडिंग खाली. म्हणा मग तिथे डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 12,075 आणि डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 1,710. नोट्स नंबर 26 ला डेप्रिशिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी 12,075 आणि डेप्रिशिएशन ऑन फर्निचर 1,710. 26 नंबर नोट्स खाली याचा दुसरा इफेक्ट आपण लिहिलेला आहे. व्यवस्थितल्या प्लांट अँड मशिनरीचं 12,075 आणि फर्निचरचं 1,710. अशा प्रकारे आपण त्या ऍडजस्टमेंटचा दुसरा इफेक्ट केला. काय केलं? 11 मधून लेस केलं आणि 26 मध्ये दाखवलं. पुन्हा प्रॉब्लेम कडे येऊ. 2 नंबरची ऍडजस्टमेंट झाली. 3 नंबरची ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग लायबिलिटीज. त्यामध्ये वेजेस, सॅलरी आणि रेंट यामध्ये काय करायचंय? जेवढा आउटस्टँडिंग आहे तेवढं ऍड करायचंय. नोट्स नंबर 25 आणि 27 ला एक एक करू. वेजेस मध्ये 5,200. 25 नंबर नोट्सला या. वेजेस आपण इनर मध्ये लिहिलेले 70,000. त्या ठिकाणी म्हणायचं ऍड आउटस्टँडिंग 5,200. 70,000 मध्ये 5,200 ऍड करायचे. वेजेस ऍड 75,200. छान. 75,200 आउटरला बेरीज झाली 75,200. वेजेस मध्ये ऍड केलं. आता काय आहे? आता सांगितलेलं त्यांनी वेजेस झालं. सॅलरी पण तिथेच लिहिलेली आहे आपण, म्हणून सॅलरी मध्ये पण ऍड करू. मी आता रेंट मध्ये केलंय. आधी रेंट मध्ये करा. रेंट ऍड आउटस्टँडिंग 600. ऍड आउटस्टँडिंग 600. इथं 27 नंबरला रेंट 6,000 होतं, तिथे 600 ऍड आउटस्टँडिंग केलं. आउटरला येतील 6,600. आणि आता सॅलरीज मध्ये पण करा. सॅलरी मध्ये किती ऍड करायचे आहेत? ऍड आउटस्टँडिंग 1,200. ऍड आउटस्टँडिंग 1,200. याची आउटरला टोटल येईल 19,700. सॉरी 19,700. वेजेस मध्ये ऍड केले 5,200. सॅलरी मध्ये ऍड केले 1,200 आणि रेंट मध्ये ऍड केले 600. आउटस्टँडिंगचा एक इफेक्ट केलेला आहे, ज्या त्या खर्चामध्ये आपण ऍड केलेला आहे त्याच्यामध्ये ऍड करून आउटरला घेतलं. हा झाला आपला पहिला इफेक्ट. आता त्याचा दुसरा इफेक्ट करायचा आहे. दुसरा इफेक्ट आपण म्हटलं होतं नोट नंबर किती दाखवायचा आहे? 9 ला. 9 नंबरची जी नोट्स आहे त्या ठिकाणी अदर करंट लायबिलिटी मध्ये हे तिन्हींचा इफेक्ट दाखवायचा आहे. एक एक लिहू. मग आउटस्टँडिंग वेजेस 5,200. 9 नंबर नोट्स आहे आपली अदर करंट लायबिलिटी. यामध्ये आउटस्टँडिंग वेजेस 5,200. नंतर आउटस्टँडिंग रेंट 600 आणि आउटस्टँडिंग सॅलरीज 1,200. 5,200, 1,200 आणि 600 तिघांचा इफेक्ट 9 नंबर नोट्सलाच दाखवायचा अदर करंट लायबिलिटी मध्ये. आउटस्टँडिंग वेजेस 5,200, आउटस्टँडिंग सॅलरी 1,200 आणि आउटस्टँडिंग रेंट 600. झालं का? फास्ट लॅब झाली. ती पण ऍडजस्टमेंट झाली. 4 नंबरची ऍडजस्टमेंट. डिव्हिडंड फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020 ऍट द रेट ऑफ 5% इज टू बी प्रोव्हाइडेड. आणि आपण 2,45,000 वरती 5% काढले होतं 12,250. त्याचे इफेक्ट कुठे द्यायचे होते? तर फर्स्ट इफेक्ट दाखवायचा आहे 2C ला. 2 नंबरच्या नोट्स मध्ये C हेडिंग खाली. चला मग 2 नंबर्स कडे जाऊया. तिथे म्हणा 2 नंबरच्या नोट्स कडे गेलो आपण रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये. त्यामध्ये C ला यायचंय लेस अप्रोप्रिएशन. ह्या हेडिंग खाली लिहायचं. काय लिहायचं? तिथे लिहायचं मग प्रोव्हिजन किंवा प्रपोज डिव्हिडंड. प्रपोज डिव्हिडंड 12,250. इनर मध्ये लिहा 12,250. माझं व्यवस्थित लिहिलेलं नाहीये, तुम्ही व्यवस्थित लिहा 12,250. C हेडिंग खाली लिहिलं, इनर मध्येच लिहायचं
12,250. हा झाला पहिला इफेक्ट. त्याचा दुसरा इफेक्ट कुठे करायचा आहे आपल्याला, तर दुसरा इफेक्ट करायचा आहे नोट्स नंबर 10 ला शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये. म्हणून 10 नंबर नोट्स कडे यायचं. 10 नंबरची नोट्स आहे आपली शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. त्या ठिकाणी म्हणायचं प्रपोज डिव्हिडंड 12,250. एक इफेक्ट दाखवला 2C ला. दुसरा इफेक्ट 10 नंबर शॉर्ट टर्म प्रोव्हिजन प्रपोज डिव्हिडंड 12,250. 12,250. अशा प्रकारे आपली चौथी ऍडजस्टमेंट झालेली आहे. आता आपण शेवटच्या ऍडजस्टमेंट कडे येऊ. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन दाखवायचं आहे 2C ला आणि 10 ला, पण आपल्याकडे अमाऊंट नाही, त्यामुळे आपण ही सगळ्यात शेवटी ऍडजस्टमेंट करणार आहोत. आता काय करू आपण, हिडन ऍडजस्टमेंट जी प्रीपेड इन्शुरन्सची होती ती ऍडजस्टमेंट करू. अमाऊंट आपण काढली होती 1,344. ही काय करायची आहे, नोट्स नंबर 27 मधून वजा करायची आहे इन्शुरन्स मधून. आणि त्याचा दुसरा इफेक्ट 22 नंबरला दाखवायचा आहे. म्हणून आपल्याला आता 27 नोट्स नंबर इन्शुरन्स कडे जावे लागेल. इन्शुरन्स आपण ऑलरेडी इनर मध्ये लिहिलेलं आहे 6,720. त्या ठिकाणी म्हणायचं लेस प्रीपेड 1,344. 1,344 आपण अमाऊंट काढलेली होती. 6,720 ला भागिले 15 गुणिले 3 करून काढली होती 1,344. इथे लेस म्हटलंय म्हणून वजाच करायचे. वजा बाकी आउटरला 5,376. 5,376. छान. 5,376 आले आउटरला. हा झाला पहिला इफेक्ट. प्रीपेडची अमाऊंट आपण वजा केली. याचा दुसरा इफेक्ट दाखवायचा आहे नोट्स नंबर 22 ला. नोट्स नंबर 22 म्हणून नोट्स नंबर 22 कडेच या. अदर करंट ऍसेट. नोट नंबर 22 काय आहे, अदर करंट ऍसेट. या ठिकाणी लिहायचं प्रीपेड इन्शुरन्स 1,444. जेवढा होता तेवढाच 1,344. नेक्स्ट. आता सगळ्या ऍडजस्टमेंट झालेल्या आहे, फक्त ही 5वी ऍडजस्टमेंट सोडली तर. आता आपण क्लोजिंगला सुरुवात करू. क्लोज करत असताना काय करायचं, तर गडबड होऊ नये म्हणून आपण 23 नंबर नोट्स पासून सुरुवात करायची. कारण 23 पासून आपले इन्कम चालू होतात, म्हणून 23 ची आधी टोटल करायची. म्हणून नोट्स नंबर 23 कडे या सगळ्यांनी. 23 नंबर नोट्स आहे रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. त्याची टोटल करायची. पहा त्याची टोटल किती, 4,25,000 आहे. एकच आयटम आहे म्हणून टोटल सुद्धा 4,25,000च आहे. म्हणून त्याची टोटल केली 4,25,000 आली. आता नोट्स नंबर 24. नोट्स नंबर 24 ची टोटल पण तेवढीच येईल 3,150. म्हणून ती टोटल घ्या 3,150. 25 नंबरची बेरीज करायची व्यवस्थित. 75,200, 10,500 आणि 19,500, 19,700. 25 नंबरची टोटल किती येते, 1,05,400. 1,05,400. छान. बाकीच्यांनी पण करा. 1,05,400 25 नंबरची टोटल आली. 26 ची टोटल करायची 12,075. 13,785. 13 लाख नाही, 13,000. 13,785. हो, 13,785. हजाराचे लाख झालते. 13,785. छान. आता 27 नोट्स नंबरची टोटल करा. 4,200, 5,376, 6,600, 8,950, 2,400, 3,800 आणि 3,200 यांची व्यवस्थित टोटल करायची. 27 नंबरची ती येईल 34,526. 34,526 येते ना तेवढीच. हो सर येते. ओके. बाकीच्यांची ओके आली. आता आपण 23 ते 27 पर्यंत सगळ्या टोटल घेतलेल्या आहेत. त्याच्यावरून आपण P&L करू शकतो. म्हणून P&L कडे या. आणि P&L मध्ये आता आपल्याला रक्कमा लिहायच्या आहेत, अमाऊंट लिहायच्या आहेत. ज्या आल्या त्याच लिहायच्या. पहा 23 नंबर नोट्सची किती टोटल आली होती ती इथे लिहायची 4,25,000. फक्त आता रिकाम्या जागा भरायच्या. 4,25,000 23 नंबरची आली होती. 24 ची किती आली होती, 3,150. 3,150 या दोघांची टोटल म्हणजेच काय, टोटल रेव्हेन्यू.
या दोघांचे टोटल करायची 4,28,150. 4,28,150 काय आलं टोटल रेव्हेन्यू आलं. पुढे यायचं, पुढे आहे 25 नंबरची नोट्स, त्याची टोटल किती आली होती एम्प्लॉई बेनिफिट्स एक्सपेन्सेसची ती घ्यायची. ती टोटल आली होती 1,05,400. पहा सगळ्यांनी मी तुम्हाला दाखवतो बघा 1,05,400 आलेली टोटल आहे. ती टोटल आपण इथे घेतली P&L मध्ये 1,05,400. आता 26 नंबरची टोटल, 26 नंबरची टोटल किती आलेली ती पाहायची 13,785. मग तीच लिहायची 13,785. 27 ची टोटल आलेली होती 34,526. तीच लिहायची 34,526. आणि आता नीट लक्ष द्या काय करायचं. आता पहा 3 लाख वजा आहेत इथे वजा आहेत म्हटल्यानंतर वजाच करायचे. 3 लाख वजा 41,500 अधिक 1,05,400 अधिक 13,785 अधिक 34,526 यांची बेरीज करायची आहे. हा आयटम फक्त वजा करायचा 41,500 कारण हा मायनस मध्ये आलाय म्हणून तो वजा करायचा. म्हणून 3 लाखातून 41,500 वजा करायचे, त्यामध्ये अधिक करायचे प्लस करायचे 1,05,400 अधिक 13,785 अधिक 34,526. ही केल्यानंतर टोटल एक्सपेंडिचर येईल तुमचा तो म्हणजे 4,12,211. 4,12,211. पुढे आता काय करायचं, हे 4,28,150 आले होते ना, त्यामधून 4,12,211 हा टोटल रेव्हेन्यू आलाय, म्हणजेच आपलं टोटल इन्कम आलेलं आहे 4,28,150. त्यामधून 4,12,211 वजा करायचे. यातून ही रक्कम वजा केल्यानंतर आपल्याला प्रॉफिट येणार आहे, तो प्रॉफिट येणार आहे 15,939. आला का सगळ्यांचा? हो सर. बाकीच्यांचा? हो सर. ओके छान. आता किती आलेला आहे 15,939. आता ऍडजस्टमेंट राहिलेली करूयात. कोणती ऍडजस्टमेंट राहिलेली? ही शेवटची 50% प्रोव्हिजन सांगितलेली आहे टॅक्सेशनची, नेट प्रॉफिटच्या 50%. आता लक्षात घ्या आपल्याला फॉर्मॅट मध्ये हे P&L आणखी खाली आहे, पण ते खालीच करायची काही आवश्यकता नाही. इथं जेवढी येते तेवढीच अमाऊंट नंतर खाली खाली येत जाते, म्हणून इथपर्यंत केलं तरी सुद्धा चालतं. म्हणून मी इथपर्यंतच केलेलं आहे, तुम्ही सुद्धा इथपर्यंतच केलं तरी सुद्धा चालेल. कारण त्यानंतर फक्त एक्सेप्शनल आयटम, एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम, टॅक्स वगैरे फक्त असे त्यातनं वजा केलेले, तीच अमाऊंट पुढे कंटिन्यू होते. म्हणून 15,939 च्या 50% काढायचे. म्हणून 15,939 भागिले 2 करा किंवा गुणिले 50% करा. किती येतात? 7,969.5 येतात. आपण राऊंड फिगर करायची. राऊंड फिगर करायचे म्हणजेच किती येतील? 7,970. 15,939 च्या निम्मे किती येतील? 7,970. आता त्याचा इफेक्ट काय करायचा आहे? किती आली अमाऊंट? मी ती अमाऊंट लिहितो. ती अमाऊंट किती आलेली आपली? 7,970 ही अमाऊंट आलेली आहे प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची. आता याचा इफेक्ट काय करायचा? दर 2C ला दाखवायचंय. 2 नंबरची नोट जी आहे C, त्या ठिकाणी फर्स्ट इफेक्ट आणि दुसरा इफेक्ट कुठे दाखवायचा आहे त्याचा? तर नोट्स नंबर 10 ला दाखवायचा आहे. मग करू आपण. सगळ्यात पहिल्यांदा 2 नंबर ला जाऊ, 2C ला. म्हणून 2C मध्ये या, इथं लेस अप्रोप्रिएशन म्हटलेलं आहे प्रपोज डिव्हिडंडच्या खालच्या बाजूला. आता मी वरच्या बाजूला लिहितो, तुम्ही खालच्या बाजूला लिहिलं तरी चालेल. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 7,970. 7,970 कुठं लिहिलं? 2 नंबर नोट्सला आलो, 2 मध्ये C ला आलो, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 7,970 लिहिले. हा झाला फर्स्ट इफेक्ट. पहिला इफेक्ट लिहिला 2C ला. त्याचा दुसरा इफेक्ट लिहायचा आहे 10 नंबर नोट्सला. 10 नंबरची जी नोट्स आहे ती होती आपली शॉर्ट टर्म प्रोव्हिजन, या ठिकाणी लिहायचं आहे. म्हणून इथं लिहा प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन प्रपोज डिव्हिडंडच्या खाली. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 7,970. 7,970 10 नंबरला शॉर्ट टर्म प्रोव्हिजन मध्ये प्रपोज डिव्हिडंडच्या खाली लिहिलं प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 7,970. अशा प्रकारे आपल्या
सगळे ऍडजस्टमेंट झालेल्या आहेत आणि P&L सुद्धा झालेला आहे. आता फक्त बॅलन्स शीट करायचंय. आता बॅलन्स शीट दुसरं तिसरं काही नसून फक्त ज्या नोट्स आहेत त्यांचीच टोटल घ्यायची असते. म्हणून 1 नंबर नोट्स पासून 22 नंबर पर्यंत बेरीज करू. या इथं आता नोट्स नंबर 1 ला या. यांची आता फक्त टोटल करायची. काय करायचं पहा, इथे 1 नंबर नोट्सचे ही 5 लाख आपण ऑथराइज कॅपिटल टोटल मध्ये घेत नाही, म्हणून 1 नंबरची टोटल किती येईल? 2,45,000च येईल. तेवढीच टोटल 1 नंबर मध्ये घ्यायची. घ्या, एकच मिनिट थांबा. नोट्स ती लिहायच्या आधी एकदा P&L कडे या. क्लोज करायच्या आधी एकदा P&L कडे या, कारण हा जो आलेला बॅलन्स आहे का हा आपण रेकॉर्ड करायचा राहिलेला आहे. 15,939 हे चालू वर्षाचा प्रॉफिट आलाय, बरोबर ना? चालू वर्षाचा प्रॉफिट आलाय, हा आपल्याला रेकॉर्ड करावा लागेल. तो रेकॉर्ड करू. कुठे रेकॉर्ड करायचा? तर तो 2 नंबरच्या नोट्सला दाखवायचा असतो. इथे 2 नंबरची जी नोट्स आहे तिथे दाखवायचा असतो. म्हणून तिथे आपण दाखवू लास्ट इयर जो प्रॉफिट आहे 6,220 त्यामध्ये ऍड करायचं. ऍड करंट इयर प्रॉफिट 15,939 जेवढा आलता तेवढा चालू वर्षाचा प्रॉफिट मागच्या वर्षाच्या प्रॉफिट मध्ये ऍड करायचा आणि यांची बेरीज आउटरला घ्यायची. 6,220 अधिक 15,939 यांची बेरीज आउटरला घ्या. यांची बेरीज आउटरला येईल 22,159. माझे आकडे जरा थोडेसे इकडे रेशोवरती गेलेले आहेत, तुम्ही दुरुस्त करा. 22,159. आता हे जे सी होतं ना, सी ची पण बेरीज करायची. 7,970 अधिक 12,250 या दोघांची बेरीज आउटरला घ्यायची, पण देताना मायनस साइन द्यायचं. का? तर इथं आपण म्हटलेलं सी ला पहा लेस अप्रोप्रिएशन, लेस म्हटलेलं आहे अप्रोप्रिएशन, वजा करायचंय. म्हणून ह्या दोघांची बेरीज येते 20,220, त्याला मायनस साइन द्यायचं. मायनस साइन का द्यायचं कळलं का? कारण इथं अप्रोप्रिएशन आपण वजा करतो, म्हणून ही अमाऊंटला मायनस साइन द्यायचं. त्यांची बेरीज करायची पण वजा द्यायचं. का वजा द्यायचं? कारण लेस अप्रोप्रिएशन हेडिंग आहे, या वरच्या अमाऊंट मधून ही अमाऊंट वजा करायची असते. अशा प्रकारे आपण नोट्स नंबर 2 कंप्लीट केली. नोट्स नंबर 2 ही सगळ्यात शेवटी कंप्लीट करायची असते. त्याच्यामध्ये लास्ट इयरचा आलेला प्रॉफिट हा टोटल करून आउटरला घ्यायचा असतो. आणि आता आपण टोटल करायला सुरुवात करू 1 नंबर नोट्स पासून. 1 नंबर सोपं एकदम. 1 नंबरची टोटल येईल 2,45,000. आता 2 नंबरची काय करायची? 25,000 अधिक 22,159 वजा 20,220. कॅल्क्युलेटर वरती व्यवस्थित करायचं. 25,000 अधिक 22,159 वजा 20,220 आणि मग त्यांची टोटल येईल ती म्हणजे 26,939. 26,939. छान 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 प्रतीक्षा, छान पूनम, छान. 26,939 2 नंबरची टोटल आली. 3 नंबरची टोटल नील आहे, 4 नंबरची नील आहे, 5 ची नील आहे, 6 ची सुद्धा नील आहे. ज्यांची टोटल येत नाही तिथे डॅश द्या किंवा 0 लिहिलं तरी चालेल, किंवा नील लिहा, काही करा. मी ज्याची टोटल येत नाही त्या नोट्स बनवलेल्याच नाहीत, पण तुम्हाला बनवणं गरजेचं आहे, म्हणून त्या ठिकाणी डॅश 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 देत राहायचं. 7 नंबरची टोटल, 7 नंबरचं एकच आयटम आहे त्यामुळे 15,700 तेवढीच टोटल येईल. 8 नंबरची टोटल 35,200 ची आणि एकच आयटम. 9 नंबरची करावी लागेल, करा मग. 5,200 अधिक 1,200 अधिक 600 फास्ट करा. 7,000. 8 नंबरची टोटल झाली, 9 ची झाली, 10 ची करायची, 10 ची करा. 12,250 अधिक 7,970 मगाशीच केली होती. 20,220. छान दीपाली, छान. 20,220. 10 ची झाली. 11 ची करा. 11 ची टोटल पहा 15,390 अधिक 68,425 यांची टोटल येईल 11 ची 83,815. नेक्स्ट पुढे 12, 13, 14, 15, 16, 17 नील. 12 ते 17 नील. 18
91,500, 19, 38,700 तेवढेच आयटम आहेत. 20, 1,34,700, कारण इथं काहीच नाही, एकच आयटम आहे, त्यामुळे बेरीज सुद्धा तेवढीच येईल. 21 ची डॅश नील 0, 22 ची 1,344, 23 ची ऑलरेडी आपण केलेली होती, तिथं जायचंच नाहीये. झाल्या 1 ते 22 सगळ्या टोटल झालेल्या आहेत. आता ह्याच टोटल कुठे रेकॉर्ड करायच्या? बॅलन्स शीटला रेकॉर्ड करायच्या. बॅलन्स शीट तुम्ही एका खाली एक केला असेल, माझ्याकडे जागा पुरणार नाही तुम्हाला दाखवण्यासाठी, म्हणून मी त्याचे 2 भाग केले. पहिला भाग इक्विटी अँड लायबिलिटीचा असा दाखवलाय आणि ऍसेटचा त्या खालीच पण ह्या बाजूला दाखवलाय. ऍक्च्युअली तुम्हाला बॅलन्स शीट असं करायचं नाही, तुम्हाला एका खाली एक करायचंय, पण तुम्हाला दिसावं म्हणून मी एकाच पेजवरती घेण्यासाठी इक्विटी अँड लायबिलिटी एका साईडला आणि ऍसेट दुसऱ्या बाजूला असं दाखवलेलं आहे. आता इथे काय करायचंय? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 लायबिलिटी आणि 11 ते 22 ऍसेट यांच्या टोटल रकमा घ्यायच्या आहेत आणि त्याची बेरीज केली की आपला टॅली होणार आहे. सुरुवात करू 1 नंबर पासून. 1 नंबरची टोटल आली ती 2,45,000. तीच बॅलन्स शीटला घ्या, 2,45,000. फक्त रिकाम्या जागा भरणे. हे सगळं तुम्हाला पाठ करायचंय, परीक्षेमध्ये हे असं लिहायचंय आणि नंतर सगळ्यात शेवटी याच्यात अमाऊंट टाकायच्या आहे. 2,45,000 लिहिले आपण 1 नंबरची टोटल. आता 2 नंबरची टोटल. 2 नंबरची टोटल आली ती 26,939. तीच लिहायची, 26,939. 3 नंबरची टोटल होती 0, 4 ची 0, 5 ची 0, 6 ची सुद्धा 0च होती. 7 ची टोटल किती आली होती? तर पहा, 7 ची टोटल आलेली होती आपली 15,700, म्हणून 15,700. 8 ची आलेली होती 35,200, 9 ची 7,000 आणि 10 ची आलेली होती, पहा 10 ची टोटल दाखवतो मी तुम्हाला, 20,220. अशा प्रकारे 20,220. ज्यांची आली त्यांची घेतली, ज्यांची नव्हती आली त्यांची 0,0 घेतली किंवा डॅश लिहिला तरी चालतं. आता यांची बेरीज करा. 2,45,000 अधिक 26,939, 15,700, 35,200, 7,000 आणि 20,220. टोटल लायबिलिटीज येतील 3,50,059. 350,059 येते का? येते. फास्ट करू, आता काय बेरीजच करायची फक्त. 11 नंबरची टोटल घ्यायची. चला 11 नंबरची टोटल घ्या. 11 नंबरची टोटल किती होती पहा, 83,815. मग घ्या 11 नंबरची टोटल 83,815. 12 ची डॅशच होती किंवा नेल. नंतर इथे मधले आदले कोणतेच आयटम नव्हते. 13 झिरोच होती, 14 झिरोच, 15 झिरो, 16 झिरोच, 17 सुद्धा झिरोच होता आणि 18 इन्व्हेंटरीची. 18 ची टोटल किती होती? तर 18 ची टोटल होती तुमची 91,500. त्याप्रमाणे 91,500, 19 ची 38,700, 20 ची होती 1,34,700, 21 ची 0 आणि 22 ची 1,344. यांची बेरीज करायची आणि यांची बेरीज जर तेवढीच आली म्हणजे किती, 3,50,059, तर आपला प्रॉब्लेम टॅली झाला असं म्हणायचं. पाहू होतोय का? 83,815 अधिक 91,500 अधिक 38,700 अधिक 1,34,700 अधिक 1,344 करा. किती येते पहा, तेवढीच येते, 3,50,059. म्हणजे अशा प्रकारे आपला हा प्रॉब्लेम टॅली झालेला आहे.